घोटा येथे नागपंचमी उत्सवानिमित्त नागबाऱ्याचा जागर, सोपीनाथ महाराज मंदिरात पालखी व महाप्रसादाचे आयोजन। मूर्तिजापूर मतदारसंघातील घोटा येथे जुन्या पिढीपासून दरवर्षी नागपंचमीला सोपीनाथ महाराजांच्या मंदिरात नागदेवताचा घट बसवण्यात येत असते। दिनांक 13 ऑगस्टला घट बसवून दररोज नागबाऱ्याचा जागर करण्यात आला। नागपंचमीच्या दिवशी सर्व भाटे मंडळ वारुळावर जाऊन वरुळाची पूजा अर्चना करतात। दुसऱ्या दिवशी नागदेवताची मखर पालखी संपूर्ण गावातून भजनाच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली। यामध्ये गावातील महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले। प्रत्येक घराघरातून महाप्रसादासाठी अन्नधान्य दान करण्यात आले। पालखीमध्ये गावाच्या आजूबाजूचे लोकांनी व गावातील लोकांनी यामध्ये सहभाग घेतला। महाप्रसाद स्वरूपात जेवणाचा कार्यक्रम आटपून सोपीनाथ महाराजांची आरती करण्यात आली। बाऱ्या भजन म्हणजे लोकसाहित्याचा मोठा ठेवा आहे। प्राचीन काळापासून ही प्रथा आजही कायम आहे। यामध्ये पितळचे परात, कोपर, तांब्याचा गुंड, हाताचे कळे, तुणतुणं, खंजेरी, बट, पिलमपोया इत्यादी साधनाच्या तालावर बाऱ्या म्हटल्या जाते। बऱ्याच्या भजनात प्राचीन कथा सांगितल्या जाते। नागबाऱ्या म्हणणाऱ्यांना भाटे व ठाव वाजवणाऱ्यांना अरबाळी म्हणतात, असे नामदेवराव कोरे व रामराव पळधान म्हणाले। स्व महादेवराव तरोने भगवान ब्राह्मणकर यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली। त्याने अनेक तरुणांना भजनी शिकवून आजही त्यांचे वंशज ही प्रथा चालवत आहे। यामध्ये पुजारी किसान भोळे, प्रकाश तरोने, चंद्रभान भेंडारकर, भजनी मंडळी मोहन ब्राह्मणकर, पांडुरंग डोळे, संदीप वाढई, नितीन कोरे, राजू कोरे, अरुण बाहेकर, पंकज काटे, गौरव ब्राह्मणकर यांनी सहभाग घेतला। बरेच वर्ष झाले, म्हणजे 12-13 म्हणजे आज माझी 50ची वय आहे। मी त्यात या मायेतच आहो। भाड्या म्हणता म्हणता जन्म गेला माझा। आणि आपण बारगावी जाऊन गाड्यात, चिखल्यात, पाण्यात जाऊन आम्ही कार्यक्रम बरेच ठिकाणी केलेला आहे। तर आम्ही बाहेरगावी जाऊन आमच्या पाठीमागं हा ईश्वर आहे। सुपीनाथ बाबाचे भक्त आणि लक्ष्मीबाईचे भक्त आहो। आणि आमच्या मागं बरेच लोक सहकार्य आमचे मोठमोठे आमच्यापेक्षा मोठे होते, ते गेले। तर आम्ही राहिलो, त्याचे नाव चालवण्यासाठी आम्ही कशी तरी वेळो वाकडं आम्ही भजन गायतो आणि गमन करतो गावातले। 30 वर्ष मला आज मी हे बनवतो। गावाचं पूर्ण सहकार्य आहे। चांगला कार्यक्रम होतो गावातने आमच्या। काही भांडणं टणणं नाही, काही नाही, मिळून मिसळून राहते सर्वजण। आणि महाप्रसादाचा इथं त्याचा उत्सव होतो चांगला घोटा गावातनी। फार खेड्यापाड्याचे लोक येते महाप्रसादासाठी।